नमस्कार सर्वांना, आजच्या छानशा अशा संडे ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आणि इथे सर्व जेवण मी बनवलेलं आहे ते संडे स्पेशलचं बनवलेलं आहे, पुढे पाहालच। आणि ही जी बोरं आहेत ना तांदळाची आहेत, आमच्या कोकणातील पारंपरिक पदार्थ, याची सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे। बरं, संडे दिवशी आणखीन काय काय बनवलं ते तुम्हाला पुढे हळूहळू कळेल, पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत। डिंकाचे लाडू केलेले आहेत आणि चिवडा केलेला आहे होममेड, परत हे गुलाबजाम आहेत। चला पुढे स्टे ट्यून। नमस्कार संडे ब्लॉग। नमस्कार, आज आहे संडे आणि संडे म्हणजे मार्गशीर्ष चालू आहे, तर आता काय बनवणार हा प्रश्न आहे मोठा। तर मी आज बनवते मंचुरियन। आज मंचुरियन आणि फ्राईड राईस बनवणार आहे आणि घरामध्ये पेशंट सुद्धा आहे, म्हणजे सर्दी झालेली आहे यांना, तर मी यांच्यासाठी पिठलं भाकरी वगैरे खिचडी वगैरे बनवणार आहे। तर दुसरं काय बनवायचं हा मोठा प्रश्न आहे आणि भरपूर सारी कामं पण, थोडं स्नॅक्स वगैरे लाडू वगैरे बनवायचे, तर लाडूची एखादी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि स्नॅक्स वगैरे बनवायचे। तर छानपैकी मी गाणी लावलेली आहेत, ऐकायला येतात तुम्हाला। रफी साहेबांची मला भयंकर आवडतात, किशोर कुमार, लता मंगेशकर। ऐकत गाणी काम स्टार्ट करते। चला मग, मॉर्निंगची छानपैकी अशी सुरुवात झालेली आहे। आता हे आता स्टार्ट करणार आहे आणि भात आता मी ठेवलेला आहे। रेसिपी तुमच्यासोबत शेअर आजच्या जेवणाची तरी नाही करणार आहे, कारण की भाज्या बिज्या सगळं कटिंग बिटिंग करण्यामध्ये आहे। आणि मस्त ओल्ड सॉन्ग लागलेले आहेत, तर आता ते एन्जॉय करत करत मी आता जेवणाला स्टार्ट करणार आहे। बाय। तर स्वर गेलेला आहे आता ट्युशनला, आणि ट्युशनमधून आल्यानंतर त्याला आता भूक लागणार आहे, टायमिंग तर जेवणाचं झालेलं आहे। आणि मी त्याच्यासाठी बनवत आहे फ्राईड राईस बनवते आणि मंचुरियन। पण घरामध्ये ह्यांना थोडी सर्दी वगैरे झालेली आहे, त्याच्यामुळे ह्यांना ते जेवण जमणार नाही। थोडं खातील सुद्धा, पण पिठलं भाकरी म्हणून तोंडाची चव वाढवण्यासाठी पिठलं भाकरी बनवणार आहे। त्याचबरोबर माझ्यासाठी ना थोडासा ठेचा बनवणार आहे, कारण की मला तिखट जास्त आवडतं, पण मी नाही खात। घरामध्ये तिखट जेवण बनतच नाही, त्याच्यामुळे माझंही तिखट खाणं खूप कमी झालेलं आहे, तर कधीतरी मूड येतो। तर इथे मी शिमला मिरची, गाजर, कोबी हे चॉपरमध्ये बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत। परत ही लसूणसुद्धा कट करून घेतलेली आहेत आणि ह्याची रेसिपी मी आधीसुद्धा शेअर केलेली आहे, त्यामुळे आजच्या संडे व्लॉगमध्ये मी ही रेसिपी म्हणजे मंचुरियन बॉल्स कसे बनवतात ही तर शेअर केली नाही आहे। पण आता फ्राईड राईससाठी मी राईस आधीच भिजत ठेवला होता, बासमती तांदूळच वापरलेला आहे आणि तो भिजून झाल्यानंतर त्याला बॉईल करून घेतलं आहे, त्याचं पाणी काढलेलं आहे आणि ते थंड व्हायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत हे जी बारीक बारीक कट केलेली शिमला मिरची, गाजर, कोबी, लसूण हे सर्व ना तेलामध्ये हाय फ्लेमवरती मी फ्राय करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी थोडे जसे टाकते नेहमीप्रमाणे, अगदी थोडे सॉसेस टाकते। फ्राईड राईसमध्ये ना हाय फ्लेमवरती भाज्या कधी पण कुक करायच्या असतात आणि त्यांच्यामध्ये ना क्रंचीनेस पाहिजे भाज्यांमध्ये, तर मजा येते। तर मी स्टार्टिंगलाच ना शेजवान सॉस टाकलेला आहे थोडासा, नंतर केचप टाकलेला आहे आणि मग टाकलेला आहे सोया सॉस। बस हे सर्व टाकल्यानंतर आता मी टाकणार आहे जो फ्राईड राईसचा मसाला मिळतो ना चिंचचा 10 रुपयाचा, तोच टाकते। पूर्ण टाकत नाही, तो पाऊच 10 रुपयाचा पाऊच येतो, मी 3 ते 4 वेळा म्हणजे 2-3 वेळा तरी वापरतेच। तर तो टाकल्यानंतर पुन्हा भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि नंतर मग तो थंड झालेला राईस टाकून घेतलेला आहे, पुन्हा मिक्स केलेला आहे। आणि त्या मसाल्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे मी मिठाचा वापर अजिबात केलेला नाही आहे इथे। तर थोडा वरतूनसुद्धा मसाला वापरलेला आहे, कारण की मीठ तर त्याच्यामध्ये ॲड असतंच मसाल्यामध्ये। आणि आता इथे झालेला आहे शेजवान फ्राईड राईस म्हणू शकतो किंवा नॉर्मल असंच। आता त्याच कढईमधून मी भात, तो फ्राईड राईस आहे तो साईडला काढलेला आहे आणि आता मंचुरियनला मी ग्रेव्हीवाली मंचुरियन बनवते। त्याच्यामुळे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे, त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे थोडंफार टाकलेले आहे, सॉसेस थोडे टाकलेले आहेत, कांदा टाकलेला आहे, शिमला मिरची माझी संपून गेली म्हणजे हे जे बॉल्स करण्यामागे आणि फ्राईड राईससाठी, त्याच्यामुळे मग ही शिमला मिरचीसुद्धा ह्याच्यामुळे टाकायची, छान लागते। त्याच्यानंतर थोडं घट्टसर झालं ना कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमुळे ना घट्टपणा आला ना ह्याला,
की मग त्याच्यामध्ये हे मंचुरियन बॉल्स टाकायचे, मिक्स करून घ्यायचे. कांद्याची पातसुद्धा थोडीशीच होती, कारण की जेवढ्या भाज्या होत्या ना त्या सगळ्या वापरलेल्या आहेत मी या फ्राईड राईससाठी आणि मंचुरियन. रेडी झालेलं आहे फ्राईड राईस. फळफळीत असा गरम गरम फ्राईड राईस मी प्लेटिंग करून घेतलेला आहे. त्याचबरोबर मंचुरियन ग्रेव्ही, आणि हे सेम हॉटेलसारखंच दिसतंय, पण हॉटेलमधून आणलेले नाही आहे, हे घरातलंच आहे, होममेड आहे. आणि ह्या सर्वांच्या रेसिपीज माझ्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेल्या आहेत ऑलरेडी. आणि आत्ताच्या ब्लॉगमध्ये जर दाखवायचं म्हटलं ना तर खूप मोठा ब्लॉग झाला असता. त्याच्यामुळे तुम्हाला जर हवे असतील तर ह्याच्या पुढे कमेंट करा तुम्ही मला, मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर मी आता ही प्लेटवरसाठी घेऊन जाते मंचुरियन अँड फ्राईड राईस. स्पर्धा आता मी बनवायला घेते गरमागरम भाकरी. बाजरीची भाकरी बनवते आणि त्याचबरोबर गरमागरम साईडला पिठलं बनवून घेणार आहे. तर ह्याची रेसिपीसुद्धा बहुतेक ताईंना हवी होती. तर बघा इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाणी थोडं गरम झालं ना त्याच्यामध्ये मी पीठ टाकून घेतलेलं आहे. मी 3 ते 4 भाकऱ्यांचं पीठ मळून घेणार आहे. तुम्हाला जर जास्त भाकऱ्या करायच्या असतील तर पाण्याची क्वांटिटी जास्त वाढवायची. तर इथे मी सर्व पीठ टाकल्यानंतर मला जेवढं पाहिजे तेवढं पीठ टाकलं आहे आणि मी मिक्स करून घेतले पळीताने. आता त्याच्यावरती झाकण ठेवून ना वाफ काढून घेणार व्यवस्थितपणे. तोपर्यंत माझं इथे पिठलंसुद्धा फटकन रेडी झालेलं आहे. अगदी गरमागरम बेसनचं पिठलं बनवलेलं आहे. वरतून कोथिंबीर टाकून काय पिठल्याचा कलर वाटतो, पिवळ्यावरती ग्रीन कलर जबरदस्त, आणि खायला तर एकदम टेस्टी. गरम फक्त पाहिजे भाकरी आणि पिठलं, लाजवाब आहे जेवण. तर इथे भाकरीचं स्वरचं तोपर्यंत जेवणसुद्धा झालं होतं. तर मी भाकरीचं पीठ जे थंड झालेलं आहे तर आता मी हाताने मळून घेते. आणि इथे मी बाजरी, ज्वारी ह्या भाकऱ्या कोणत्याही असोत अशा प्रकारेच करते. बाजरी, ज्वारी, नाचणी, तांदूळ, मका सगळे, आणि ह्या सर्व भाकऱ्यांना आवडीने खाल्ल्यासुद्धा जातात. तर इथे पीठ मळून झालेलं आहे आणि आता मी भाकऱ्या लाटून घेते. लाटणार आहे मी, थापणार नाही आज. जेव्हा घरी रात्रीच्या भाकऱ्या बनवायच्या असतात किंवा अशा सुट्या दिवशी बनवायच्या असतात ना तेव्हा मी भाकरीची साईज मोठी करते. सर्व बाजूंनी एक समान मी लाटून घेते. आणि जेव्हा टिफिनसाठी बनवायचे असतात ना तेव्हा मी एकदम छोटे फुलके टाईप करते, कारण की ते टिफिनमध्ये मावले पण पाहिजेत ना म्हणून. तर आधी मी भाकरी बनवायला स्टार्टिंगला ना मलासुद्धा नाही जमायच्या, पण नंतर मग मी उकड काढून बनवायला लागली, चपातीसारख्या लाटायला लागली ना. भाकऱ्या हा आता म्हणजे कंपल्सरी रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी हवी म्हणजे हवे. तर इथे भाकरी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्या बाजूने अगदी भाजली गेली आणि काय फुगलेली आहे. सगळ्या भाकऱ्या फुगतात हां, असं नाही की एक फुगली आणि दुसरी नाही फुगली असं नाही, सगळ्या भाकऱ्या फुगतात. तर इथे मी प्लेटिंग करून घेते ह्यांची. गरम गरम पिठलं आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीर, त्याचबरोबर ठेचा थोडासा दिलेला आहे ह्यांना, फक्त लसूण दिलेलं आहे कारण की तिखट नाही चालत त्यांना जास्त. कांदा आहे आणि थोडंसं मंचुरियन आहे. तर इथे हे सुद्धा जेवण रेडी झालेलं आहे आणि मस्तपैकी जेवण करून घेतलं आम्ही. तर आता संध्याकाळचा टी टाईम आहे, त्याच्यासाठी मी आता बनवते आमच्या कोकणातील पारंपरिक तांदळाची बोरं. तर इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गूळ घेतलं आहे. गूळ ह्या आवडीनुसार घ्यायचं, जर गोड जास्त हवं असेल तर आणखीन गूळ घेऊ शकतो. आणि गूळ वितळवायचं आहे फक्त, तार वगैरे काय आणायची नाही आहे त्याला. कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे आणि अंदाजे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटं फक्त असंच थोड्याशा तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे हे पीठ. आणि आता हे पीठ साईडला काढून घेणार. त्याच कढईमध्ये मी आता ओलं खोबरं म्हणजे तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं ओलं खोबरं मी असं फ्राय करून घेणार आहे 1 ते 2 मिनटासाठी बस. जास्त कलर वगैरे चेंज आणून घेणार नाही आहे. तर आता मी हे सर्व मिश्रण म्हणजे गुळाचा पाक जो केलेला आहे ना तो थंड झालेला आहे, पाक नाही म्हणता येईल, गूळ वितळवलेला आहे ना तो थंड झालेला आहे. तोपर्यंत मी साईडला कढईसुद्धा ठेवलेली आहे तेल टाकून गरम होण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये मी जो खोबरं आहे ते टाकून घेतलेले आहे, वेलची पावडर टाकलेली आहे आणि पांढरे तीळ टाकायचे, भरपूर सारे पांढरे तीळ टाकायचे, कारण की त्या बोरांमध्ये ना जे तीळ असतात ते दाताखाली येतात, त्याची टेस्ट एकदम मस्त लागते. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता ह्या मिश्रणामध्ये जे गूळ वितळलेलं पाणी आहे ना ते मिक्स करायचं आहे, हळूहळू करायचं आहे, एकाच वेळी नाही घ्यायचं आहे.
तर मी त्या पाण्याने ना पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे, अगदी जास्त कडक नाही जास्त पातळही नाही आहे, नॉर्मल असं. आणि आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. हीच ती बोरं. म्हणजे हा पदार्थ ना आमच्याकडे गावी कोकणात दिवाळीला बनला जातो. आमच्याकडे पहिलं हे असं फराळ वगैरे नाही बनवायचे, आता बनवतात. पण ही जी कोकणातली बोरं आहेत ना खूप खायला छान लागतात. टी टाईमसाठी मी बनवलेली आहेत. आम्ही ना गावी वेकेशनसाठी जेव्हा जायचो ना लहान असताना ते दिवाळीमध्ये, तेव्हा ना माझी आजी ही बोरं आवर्जून बनवायची. आणि ना मुंबईला जेव्हा यायला निघायचो ना तेव्हा म्हणजे पार्सल म्हणजे भेट म्हणूनही ना बोरं कोणाकडे पाठवून तरी द्यायची किंवा आमच्यासोबत बनवून द्यायची. खास आजीची ही रेसिपी आहे. तर तेल आहे ना मीडियम म्हणजे हाय फ्लेमवरती गरम केलेल्यानंतर मग मीडियमच ठेवलेलं आहे आणि एक एक करून अशी बोरं मी सोडलेली आहेत. तर त्यांना फक्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. ती आतपर्यंत तळली जातात बारीक गॅसवरती तळल्यामुळे. तर इथे माझी ही जी बोरं आहेत ना ती तांदळाची बोरं तळून झालेली आहेत. तर त्यांना मी साईडला काढून घेते आणि आता दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार. आणि ह्या बोरांना ना आम्ही ना असं लहानपणी ना जी क्रॅक गेलेली बोरं असायची नाही बघा, इथे चिरा गेलेल्या आहेत ना, तीच खाण्याची खूप मजा येते. तर त्याचबरोबर ना ही बोरं नाही आहेत, ही गुलाबजाम आहेत. बोरांचा पाठ तर झालेला आहे तळून. गुलाबजाम आणि हे डिंकाचे लाडू बनवलेले आहेत. अंदाज नाही आला मला डिंकाचा, त्यामुळे खूप कमी लाडू झालेले आहेत. पर ह्याची रेसिपी मी शूट केलेली आहे तुमच्याबरोबर वेगळ्या म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करते. कारण की ह्या व्हिडिओमध्ये जर मी अपलोड केली असती ना तर खूपच मोठा व्हिडिओ झाला असं जसं की मी स्टार्टिंगला सांगितलं. आणि इथे चिवडासुद्धा रेडी झालेला आहे. तर असं आहे माझा संडे ब्लॉग. सकाळपासूनची संध्याकाळपर्यंत माझी कामांची लिस्ट काही संपत नाही, पण दिवस संपून जातो आणि मला तो अपुरासुद्धा पडतो. आशा करते नेहमीच्या ब्लॉगप्रमाणेच तुम्हाला हा सुद्धा ब्लॉग आवडला असेल. आवडल्यास इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा आणि यूट्यूबवाले सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच छान छान व्हिडिओसोबत. रात्रीचं जेवण हे पार्सल होतं, पावभाजी आणि तवा पुलाव. रात्री थोडा आराम केला. म्हटलं आज व्हेजमध्ये आता काय संध्याकाळी काय बनवायचं नाही. दाल खिचडी बनवण्याचा प्रोग्राम चालू होता, पण म्हटलं पार्सलच आज येऊ देत घरी. चला बाय, टेक केअर.